नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्तगण, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतकरणामध्ये जागृत झालेली आहे आणि जे परिक्रमेमध्ये आहेत, अशा सर्व नर्मदा मैया कृपांकित भक्तगणांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आत्ताचा जो मी व्हिडिओ बनवत आहे, माझ्या व्हिडिओ खाली कमेंट केली होती आमच्या नर्मदा मैया भक्त परिवारातील एक सदस्य आहेत शिलाताई रानवडे यांनी मला एक प्रश्न केलेला आहे की महाराज, मांडवगडच्या रस्त्याने परिक्रमा आपण करू शकतो का? तर मग विशेषत्वाने मांडवगडचा जर विचार केला तर परिक्रमेमध्ये मांडवगडचा काय सहभाग आहे, मांडवगडला विशेष काय आहे, तिथं का गेलं पाहिजे, त्याचा काही उल्लेख आलेला आहे का नाही, या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आपण आपल्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती वारकरी संप्रदायाचे संत विचार तसेच मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा अनुभवाच्या आधारे नवीन परिक्रमावासियांना मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा राहत असतो। हीच मा नर्मदा मैयाची सेवा मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो। या सेवेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता। कसे? कारण जे नवीन परिक्रमावासी असतात त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये परिक्रमेबद्दलचा अनेक संभ्रम हा त्यांच्या डोक्यामध्ये खेळत असतो। तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून पाठवू शकता, जेणेकरून त्यांना पुरेशी माहिती भेटेल आणि त्या माहितीच्या आधारे ते परिक्रमा ही व्यवस्थितरित्या पूर्णपणे करू शकतात। हा एक सेवेचा भाग आहे। या सेवेच्या भागामध्ये तुम्ही घर बसल्या तुम्हाला व्हिडिओ बनवायचा नाही, माहिती काही द्यायची नाही, फक्त एकच आहे, योग्य माहिती योग्य व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे, हे मधलं कर्तव्य तुमचं। व्हिडिओ घ्यायचा, शेअर करायचा, याच्यामध्ये तुमची सेवा मा नर्मदा मैयाची ही घडल्या जात असते, ती घडते, ही उत्तम सेवा आहे। तर बघूया आपण, मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही साधारण नाहीये। 3,500 ते 4,000 किलोमीटरची ही परिक्रमा आहे। तर या परिक्रमेमध्ये अनेक प्रकारचा जो भाग आहे तो या परिक्रमेमध्ये आपल्याला पाहायला दिसतो। त्या परिक्रमेमध्ये विचार केल्यानंतर अनेक प्रकारचे रस्ते फुटतात। मी तुम्हाला विशेषत्वाने 3 प्रकारचे रस्ते सांगतो। एक आहे पूर्णपणे हायवे, ज्या ठिकाणी मा नर्मदा मैयाचं आणि आपल्या परिक्रमावासियांचं अंतर कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचं राहतं, म्हणजे नर्मदा मैयाचं आपल्याला कधी स्नानही होत नाही, कधी डोळ्याने नेत्रदर्शन सुद्धा होत नाही। तो एक रस्ता म्हणजे मेन हायवे। दुसरा एक रस्ता राहतो जो गावातून जात असतो, ज्या ठिकाणाहून मा नर्मदा मैयाचं अंतर कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर राहत असतं। आणि एक रस्ता आहे तो एकदम पगदंडी, मा नर्मदा मैयाच्या बिलकुल किनाऱ्यावरून जाणारा एक रस्ता असतो। त्या रस्त्याने आपल्याला सतत मा नर्मदा मैयाचं सानिध्य लाभत असतं आणि सतत मा नर्मदा मैयाच्या सोबतच आपण परिक्रमा ही करत असतो। असे अनेक प्रकारचे रस्ते आहेत। 3 प्रकारचे मुख्यत्वाने आहेत। 3 प्रकारचे रस्ते कसे? एक मेन हायवेने जर विचार केला तर मोठी गाडी मोटरसायकलनं तुम्ही करू शकता। मधला रस्ता आहे सायकलने ती परिक्रमा करू शकता आणि एकदम बिलकुल किनाऱ्याने जे आहे ती पायी तुम्ही करू शकता। आणि ज्याला साधना करायची आहे, ज्याला वाटतं की मा नर्मदा मैयाने साक्षात दर्शन द्यावा किंवा वेगळी अनुभूती परिक्रमेमध्ये मला यावा असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी एक स्पेशल सांगतो, त्यांनी बिलकुल किनाऱ्याचा मार्ग धरायचा। कारण का? बिलकुल किनाऱ्याच्या मार्गाने गेल्यानंतर मा नर्मदा मैयाचा वेगळा प्रताप आपल्याला पाहायला भेटतो। कारण आपण समाजाच्या भरोश्यावरती चाललो तर मा नर्मदा मैया आपल्यापासून दुरावल्या जाते, आणि जर आपण मैयाच्या भरोश्यावरती चाललो तर आपल्याकडं मैयाचं सानिध्यही भेटतं,
आणि समाज आपल्याकडे लक्षही देतो. कारण पुढे तुम्ही जी परिक्रमा करताय ती परिक्रमा करत असताना तुम्ही साक्षात ज्यावेळेस माँ नर्मदा मैयाच्या बिलकुल किनाऱ्यावरून चालता, त्यावेळेस माँ नर्मदा मैया ही तुमच्या भोजनाची, ही तुमच्या राहण्याची सगळी व्यवस्था पुढे जाऊन करत असते. हा अनुभव साक्षात माझा आहे. मी सांगत नाही, पण मी सांगतो का तुम्हाला, पारमार्थिक क्षेत्रामध्ये अनुभव खूप गरजेचा आहे. आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये लोकांना सांगितल्याशिवाय लोकांचा विश्वास बसत नाहीये. त्यामुळे बिलकुल किनाऱ्याने परिक्रमा करा. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची उणीव त्या ठिकाणी भासणार नाही. माँ नर्मदा मैया सगळं काही तुमची इच्छा कारण परमार्थ हा भांडवल गाठी तरी विश्वास, आणि झालो निश्चय दास, हे प्रमाण तुकोबारायांचं आहे नाटातलं. या नाटाच्या या प्रमाणामध्ये तुकोबाराय सांगतात, भगवंताच्या चरणी, भगवंतावरती मी पूर्णपणे विश्वास टाकला आणि भगवंताचा मी दास झालो, आणि भगवंताने पूर्णपणे माझा संसार त्या ठिकाणी वाहून नेला. पूर्णपणे मला पारमार्थिक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारची उन्नती भगवंताने दिली. असं तुकोबाराय स्वतःच्या जीवनातला अनुभव वर्णन करतात. म्हणजे पारमार्थिक क्षेत्रामध्ये अनुभव गरजेचा असतो. कोणासाठी? जे नवीन साधक असतात त्यांनी परमार्थामध्ये येण्यासाठी त्यांना अनुभव सांगणं गरजेचं असतं. तुम्ही स्वतः बोगला. मुद्दा आपला आहे, मांडवगडच्या रस्त्याने परिक्रमा करू शकतो की नाही. चला तर बघूया. मांडवगडचा जर विचार केला तर मांडवगडमध्ये असं विशेष काय आहे की ज्या ठिकाणाहून आपल्याला जावंच लागतं. माँ नर्मदा मैयाचा प्रवाह तिथून गेलेला आहे का? माँ नर्मदा मैयाच्या किनारे ते मांडवगड वसलेला आहे का? अशी मनामध्ये तुमच्या त्या ठिकाणी शंका निर्माण झाली असेल. मुख्यत्वाने जर तुम्ही मांडवगडचा विचार केला तर मांडवगडमध्ये काय आहे, तर मांडवगड हा एक ऐतिहासिक भाग आहे. म्हणजे ज्या ठिकाणी इतिहासाने भरलेला संपूर्ण भाग आहे, ज्या ठिकाणी किल्ले आहेत, त्याच किल्ल्यामध्ये एक राणी रूपवतीचा महल आहे. राणी रूपवती ही माँ नर्मदा मैयाची भक्त होते. तिच्याही अंतःकरणामध्ये आता माँ नर्मदा मैयाचा जर तुम्ही विचार केला आणि मांडवगडाचा विचार केला तर त्या मांडवगडमध्ये आणि माँ नर्मदा मैयाचा जो प्रवाह आहे यांचा काही संबंध येत नाही. माँ नर्मदा मैयाचा मांडवगडापासून खूप जास्त अंतर आहे, जिथून नर्मदा मैया ही दिसतच नाहीये. मग माँ नर्मदा मैयाचा प्रवाह जर तिथून गेलेला नाही तर मग मांडवगडला जाण्याची गरज काय? तर त्या मांडवगडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की राणी रूपवतीचं महल आहे. ती राणी रूपवती ही माँ नर्मदा मैयाची भक्त होती. तर तिला एकदा माँ नर्मदा मैयाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. ती अंतःकरणापासून मानसिक भक्तिभावाने ती माँ नर्मदा मैयाची पूजा करत असत. तर साक्षात तिच्यासाठी माँ नर्मदा मैया त्या मांडवगडमध्ये आलेली आहे. तर त्या मांडवगडमध्ये साक्षात माँ नर्मदा मैयाचा कुंड आहे, ज्याला रेवा कुंड म्हणतात. त्या कुंडाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाहीये. तिथं मुक्कामाला तुम्ही थांबू शकत नाही. तरीही आम्ही त्या ठिकाणी एक रात्र काढली होती. त्याच माँ नर्मदा मैयाच्या कुंडाच्या जवळ एक साधू आहेत, मौनी साधू आहेत. ते बोलत नाहीत. त्यांची छोटीशी झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये आम्ही एक रात्र काढली होती. कारण माँ नर्मदा मैयाचा हा जो कुंड आहे त्या कुंडाच्या ऑपोजिट बाजूला राणी रूपवतीचं महल आहे. तर आपल्याला परिक्रमेला जात असताना आपण तिकडे जाऊन परत ओलांडून मागे येऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी भक्तीची शक्ती आपल्याला बघायला भेटते. तर माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा आणि त्या रस्त्याने जाण्याचा हा संबंध आहे की राणी रूपवतीच्या महलपाशी माँ नर्मदा मैयाचा कुंड आहे, त्याला रेवा कुंड म्हणतात. तसंच त्या मांडवगडामध्ये या जगातील एक अद्भुत मूर्ती आहे. ती म्हणजे कोणती? तिचा जर विचार केला तर
भगवान श्रीराम प्रभूंची चतुर्भुज रूपी मूर्ती, ज्या ठिकाणी भगवान श्रीराम प्रभूंना 4 हात आहे, 4 हात अशी मूर्ती फक्त मांडवगडमध्ये विराजमान आहे. तर त्या मांडवगडमध्ये भगवान श्रीराम प्रभूंची चतुर्भुजी रूपी मूर्ती आहे, तिचंही त्या ठिकाणी आपलं दर्शन हे आपल्याला होत असतं. दुसरी गोष्ट, त्याच मांडवगडमध्ये एक जलकुटी आहे. जलकुटी म्हणजे कसं, एक छोटंसं भुयार आहे. त्या जलकुटीचा मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवरती. त्याच्यामध्ये जलकुटी आहे, छोटंसं भुयार आहे, त्या भुयारामध्ये सतत पाणी असतं आणि त्या पाण्याच्या आतमध्ये भगवान श्री शंकरांचं शिवलिंग आहे, जे सतत पाण्यामध्ये असतं. त्याला जलकुटी म्हणतात. खूप सुंदर अशा प्रकारचं दृश्य आहे, ज्याचं तुम्ही दर्शन त्या ठिकाणी मांडवगडला गेल्यानंतर घेऊ शकता. इथपर्यंत ठीक आहे की नर्मदा मायाची परिक्रमा मांडवगडला का गेली, आपण त्याचाही भाग बघितला. आता विशेष, मांडवगडवरून परिक्रमेचा रस्ता पुढचा कोणता आहे, तोच जो रेवाकुंड पासून राणी रूपवतीचं महल आहे, त्या महलाच्या मागच्या बाजूवरून तुम्ही परिक्रमेला खाली उतरू शकता. पण रस्ता अत्यंत कठीण आहे. त्या ठिकाणी सगळ्यात जास्त रस्ता बनवलेला आहे तो. मांडवगडवरून परिक्रमेचा जो रस्ता आहे, तो राणी रूपवतीच्या महलच्या मागच्या बाजूला जी काही दरी आहे, ती दरी आपल्याला उतरून खाली जावं लागतं. तुम्हाला व्हिडिओच्या या कोपऱ्यामध्ये पहा, या कोपऱ्यामध्ये तुम्हाला मी मांडवगडचा रस्ता दाखवतो. पहा, जी दरी आहे, ती दरीतून खाली उतरत असताना तिथं डोंगर फोडलेला आहे. डोंगर फोडलेला आहे म्हटल्यानंतर काही ठिकाणी उंच आहे, काही ठिकाणी खाली आहे. परिक्रमेमध्ये जात असताना आपल्याला सगळा रस्ता व्यवस्थित भेटतो असं कोणीही गृहीत धरू नका. परिक्रमेचा एक मार्ग आहे शूलपाणीचा. त्या शूलपाणीमध्ये सगळा जंगली मार्ग आहे. त्या शूलपाणीमध्ये काही ठिकाणी घनदाट जंगल लागतं, काही ठिकाणी उतार लागतो आणि तर काही ठिकाणी उंच अशा प्रकारचा डोंगर लागतो. एक ठिकाण असं येतं की दोन्ही बाजूने असा डोंगर आणि त्या डोंगराच्या मधून आपल्याला जायचं असतं पलीकडच्या बाजूला. त्या उंच जी लेवल आहे, त्या लेवलला गेल्यानंतर दोन्ही बाजूचं वारं आपल्याला लागतं आणि त्या वाऱ्यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराचं त्या ठिकाणी जे काही बॅलन्स आहे, तो आपल्याला समान ठेवायचा असतो. एका बाजूला जर वाऱ्याने तुम्ही लोटले गेले तर दरीमध्ये कोसळता, दुसऱ्या बाजूने सुद्धा दरीमध्ये कोसळता. असाही रस्ता आहे. अशा अनेक प्रकारचे रस्ते आहेत. त्यामध्ये मांडवगड आणि परिक्रमेचा काय संबंध आहे तो आपण बघितला. राणी रूपवतीच्या भक्तीमुळे नर्मदा मैया त्या ठिकाणी आलेली आहे. रेवाकुंड आहे. त्या ठिकाणाहून 2 मार्ग आहेत. तुम्ही जर मांडवगडवरून खाली उतरायचं म्हटलं तर खालीही उतरू शकता आणि दुसरी, तुम्हाला जर वाटलं की तुम्ही शक्य नाही तुमच्याच्याने जाणं, तर तुम्ही तिथून मागं फिरून डांबरीनेही तुम्ही परत रिटर्न मागं येऊ शकता परिक्रमे रस्त्यावरती. हाही एक तुम्हाला पर्याय आहे. असे 2 रस्ते आहे. मांडवगडला गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीराम प्रभूंचं चतुर्भुज मूर्तीचं तुमचं दर्शन होतं. रेवाकुंडाचंही दर्शन होतं. प्रामुख्याने मांडवगडला फक्त रेवाकुंड हेच आपल्याला परिक्रमावासियांसाठी महत्त्वाचं आहे. बाकी भगवान श्रीराम प्रभूंची मूर्ती आहे, तिचंही दर्शन घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त फिरण्यासाठी खूप काही आहे. सूर्यमल आहे, काचाचं मंदिर आहे. ते पण आपल्याला परिक्रमेमध्ये जास्त फिरता येत नाही आणि मी एक सजेशन करीन, परिक्रमेमध्ये असताना कधीही गाडीला तुमच्या पायाचा स्पर्श होऊ देऊ नका. पूर्णत्वाने तुम्ही साधना करा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला मांडवगडची माहिती दिली. ती जर माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचा. ज्या माऊलींनी कमेंट केली होती, त्यांच्या कमेंटमुळे तुम्हाला ही मांडवगडच्या रोडची माहिती भेटली. त्या माऊलींच्याही चरणी नतमस्तक होतो आणि या व्हिडिओला मी या ठिकाणीच पूर्णविराम देतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. असेच तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि माझ्या अनुभवाच्या आधारे आणि मला ज्ञान असेल तर मी त्याचं तुम्हाला माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न नक्की करेल. पुरेपूर माहिती देईल तुम्हाला मी, मला जेवढं माहिती असेल तेवढं. बिंदास विचारा. परिक्रमेमध्ये तुमची काय मनामध्ये शंका असेल ते
नक्की विचारा परिक्रमेबद्दलचीच विचारा फक्त. बाकी दुसरी काही विचारू नका. दुसरी माहिती माझ्याकडे दुसरी काही नाही. म्हणून परिक्रमेबद्दलची जेवढी माहिती माझ्याकडे आहे तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी ती माहिती देण्याचा प्रयत्न करेल. असंच एकाच्या कैवारे उगवी अनेकांचे कोडे, त्या माऊलींनी कमेंट केली. हीच माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी ही माझी अंतःकरणामध्ये इच्छा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. सर्वांना सप्रेम नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांनी काळजी घ्या. मा नर्मदा मायेची परिक्रमा जीवनात एकदा तरी करा, कारण पारमार्थिक क्षेत्राचा अनुभव काय आहे तो परिक्रमा केल्याशिवाय कळणार नाही. पूर्णपणे मा नर्मदा मायावरती विश्वास ठेवा. तुमची परिक्रमा योग्यरित्या त्या ठिकाणी पूर्ण होईल. पारमार्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परिक्रमा करत असताना ज्याची परिक्रमा आपण करतोय पूर्ण समर्पित तिच्या चरणी व्हा आणि मगच परिक्रमा करा. रामकृष्ण हरी.